काय बाई पोरीचा कॉलेजचा टाइम झालाय, जायचंय का नाही विचारायचं तरी. सोने ए पुरी, आले आले. काय करते काय नु घरात? काय नाही, आवरत होते जरा. आज कॉलेजला नाही जायचं काय? जायचंय ना. मग कधी जायचंय, काय टायमिंग आहे? आज लेट आहे थोडस. तेच म्हणलं अजून कशी गेली नाही. जायचंय थोड्या वेळाने. अगं तुला माहितीये ना, ते खालच्या आळीच्या आपल्या गावात पोरगी पळून गेली. हा पळून गेली? मग बाई, अगं आई बापाने काय म्हणून नाही केलं तिच्यासाठी? हा काही लाज वाटायला पाहिजे पोरींना. आई बापा एवढे कष्ट करते, ते करते, आणि पोरी अशा बापाच्या आई बापाची लाज घाली त्यात. हा आई, तू नको टेन्शन घेऊ. मला माहितीये ना तू किती करते माझ्यासाठी. अगं ते ठीक आहे, पण त्या पोरीने त्यांनी वावर गहाण ठेवून तिचं शिक्षण केलं आणि ती खुशाल पळून गेली. आई बापाचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता ना तिने. पण मग तू ना असं काही करू नको. आपले म्हणजे तू जर असं काही केलं तर गावात लोक वागून तर देणार नाही, पण तू करते म्हणशील बाप नाही हिला, आणि ही पोरगी असं केली, एवढे कष्ट केलेत मी तुझ्यासाठी, 4 लोक पाहतेत. हा आई, मी असं काहीच नाही करणार. तू खरंच नको काळजी करू. पण त्या पोरीचा विषय घेऊन ना मला तर तसं साऱ्या गावात अगं सगळ्या लोकांच्या तोंडी तीच ना, पोरगी पळून गेली, पोरगी पळून गेली, आई बापाने काय म्हणून नाही केलं त्याच्यासाठी. आणि पूरने आता त्यात थोडाफार विचार करायला पाहिजे ना. हा खरंय तुझं आई. लयच अवघड झालं. तुला तर माहिती आहे आपली कशी परिस्थिती होती. बाप मेल्यावर आपण काय केलं काय नाही, आपल्या परिस्थितीची जाण धरून तू शिक. एक तर बाहेर गावी शिकती. आता तू जरी चांगलं आहे तर जग चांगलं नाही ना, समोरचं कसं असेल ते आपल्याला माहित नसतं ना. त्याच्यामुळे विचार करूनच जगात वावरायचं. हो आई. कोणावर पटकन विश्वास नाही टाकायचा. हो, लक्षात ठेवेल मी. तुझी फी तर कशी कशी भरली, सगळ्याकडून उसणं पासणं करून तुझी फी भरली. काय सांगावं तुला, काय त्या पोरीची आई रडत होती, काय तिचा बाप रडतोय. हा